सरकारी बँकेमध्ये काम करणाऱ्या या तरुणाबरोबर अतिशय भयंकर घटना घडली। प्रभास धंडे असं या तरुणाचे नाव। हा पुण्यामधील एका सरकारी बँकेमध्ये कामाला आहे। होळीच्या सुट्टीसाठी तो आपल्या कल्याण इथल्या घरी आला होता। सुट्टी संपल्यानंतर प्रभास पुन्हा पुण्याकडे निघाला, परंतु प्रभास पुण्याला पोहोचलाच नाही। नेमकं काय घडलं हे पाहण्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा। 28 वर्षीय प्रभासने पुण्याला जाण्यासाठी ट्रेन तर पकडली, पण ट्रेनच्या दरवाजामध्येच उभा राहिला आणि कल्याण ते विठ्ठलवाडीच्या दरम्यान प्रभास फोनवरती बोलत असताना त्याच्या हातावरती जोरात बाहेरून फटका मारला। त्या दरम्यान त्याचा मोबाईल खाली पडला। धावत्या लोकलमध्ये मोबाईल घेण्यासाठी प्रभासने देखील उडी मारली, परंतु या घटनेमध्ये प्रभासला गंभीर दुखापत झाली आणि उपचारादरम्यान प्रभासचा मृत्यू झाला। पोलिसांनी कल्याण विठ्ठलवाडी दरम्यान चालत्या ट्रेनमध्ये हातावरती फटका मारून मोबाईल चोरणाऱ्या आकाश जाधवला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि याच आकाश जाधवमुळे 28 वर्षीय प्रभासचा दुर्दैवी मृत्यू झाला। तर आपणही कधी मुंबईमध्ये प्रवास करत असाल आणि जर आपल्याला सेल्फी काढण्याची आवड असेल तर सावध राहण्याची गरज आहे, कारण की अशा घटना लोकलमध्ये नेहमीच होतात आणि याच मोबाईल चोरामुळे कित्येकांचे जीव देखील गेले।